चिंचवडमधून एक मोठी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। मोशीतल्या महापालिकेच्या कचरा डेपोवरचा कचऱ्याचा डोंगर अचानक कोसळला। वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची ही इमारत होती जी जमिनोदोस्त झाली आहे। या दुर्घटनेमध्ये अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होती। बराच काळ युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 7 ते 8 कर्मचाऱ्यांना बचाव पथकानं सुरक्षितरित्या बाहेर देखील काढलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशीतल्या कचरा डेपोमध्ये दुपारी साधारण 1:30च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे। सलग अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर अचानक कोसळला आणि त्याचा मोठा भाग हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या 2 मजली RCC कार्यालय आणि कॅन्टीनच्या इमारतीवर आदळला। कचऱ्याच्या प्रचंड दाबामुळे इमारतीचा पाया खचला आणि संपूर्ण इमारतच कोसळली। ही घटना दुपारच्या जेवणाच्या वेळेत घडल्यानं अनेक कर्मचारी इमारतीत उपस्थित होते। सुरुवातीला सुमारे 19 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस, NDRF तसंच इतर बचाव पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। आतापर्यंत 7 ते 8 जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलंय आणि उर्वरित अडकलेल्यांचा शोध सुरू आहे। ढिगाऱ्याखालून काही कर्मचाऱ्यांचे आवाज ऐकू येत आहेत, त्यामुळे अर्थात ते जिवंत असल्याची आशा व्यक्त केली जाते। त्यामुळे अत्यंत सावधगिरीनं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। घटनास्थळी पिंपरी चिंचवडचे महापौर, त्याचबरोबर महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त हे सगळेच उपस्थित राहून बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत। मोशीला जो वेस्ट टू एनर्जी प्लांट आहे PCMCचा, तर त्या वेस्ट टू एनर्जी प्लांटची जी प्रशासकीय इमारत आहे ती SLF जिथे लिगसी वेस्टचा जो SLFचा डोंगर आहे त्याच्या शेजारी ती बिल्डिंग होती। 2-3 दिवसापासून प्रचंड मोठा पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे तो जो SLF जो साचलेला होता मोठा साठा, त्याच्यात काही भाग लँडस्लाईडसारखा तो ह्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळला आणि प्रशासकीय इमारत आता पूर्णपणे पडलेली आहे। आता इथे NDRF पण पोहोचलेले आहे आणि महापालिकेचे फायर ब्रिगेड, पोलीस कमिशनर साहेब पण इथे आलेले आहेत। आम्ही सर्व आता रेस्क्यू ऑपरेशन इथे चालू आहे। 15 जण आतमध्ये अडकले, ते सर्व सुरक्षित आहे की कोणाला काही? आता तरी त्यांच्या जेव्हा आमच्या लोकांनी त्यांच्याशी मला वाटतं बाहेरनं हाक वगैरे मारल्यानंतर त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे, याचा अर्थ ते सुरक्षित आहे। तसंच मदत कार्य अधिक वेगानं पार पाडण्यासाठी लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आलं। दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन विभागानं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये अद्याप कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाहीये। मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पिंपरी चिंचवडहून विकास चौधरीसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ, पुणे।